उरणकरवाडीमध्ये आता मी आलेलो आहे. उरणकरवाडी गिरगावात सगळ्या वहिनी वाट बघतायत. भेटूया त्यांना आणि सुरुवात करूया गप्पांना. तर मला सांगा, किती वर्ष झाली या गणेशोत्सवाला? 85 वर्ष झाली. 85 वर्ष. हे वर्ष 86 वर्ष आहे. हे 86वं वर्ष. मग काय इकडे वेगळेपण असतं गणपतीच्या दिवसांमध्ये? तुम्ही दर 10 दिवशी काही ना काहीतरी प्रोग्राम्स असतात. महिला मंडळाचे एक मिनिट, फॅशन शो असतो. तुम्ही असता त्याच्यात? हो हो, दरवर्षी भाग घेता? नाही, कधी कधी असतो. कधी कधी का? मुहूर्त बघून? नाही, असं म्हणजे 85वा वर्ष 70वा वर्ष असं काही असलं तर फॅशन शो असतो. म्हणजे दर 5 वर्षांनी असे काहीतरी स्पेशल प्रोग्राम्स असतात. म्हणजे आम्ही बाहेरचे पण काही प्रोफेशनल प्रोग्राम्स बोलवतोच, पण शिवाय म्हणजे आमच्या वाडीमधले पण स्थानिक प्रोग्राम भरपूर असतात. त्याच्यामध्ये महिलांचं आमचं जे मंडळ आहे ते खास वेगवेगळे कॉम्पिटिशन सादर करतात. मग मला सांगा, आज जी पैठणी आहे ती कोळीवाडीमध्ये जाणार आहे की उरणकरवाडीत जाणार? नक्कीच उरणकरवाडी. काय दादागिरीचा आवाज आहे, बघितला त्यांचा केवढा आवाज होता. उरणकरवाडी या सगळ्या जणी या ठिकाणी उत्सवात अगदी हिरहिरीने भाग घेत असतात. तेव्हा आता या 10 जणींपैकी कुठल्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार हे आपण बघणार आहोत. उरणकरवाडी गिरगाव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहे. चला सुरुवात करूया खेळावर. या खेळामध्ये आता या 2 शब्दकोड्यामध्ये गणपती बाप्पाची नावं लिहिलेली आहेत. एका गणपतीच्या नावाच्या भोवती अचूक गोल करायचा आहे. अशा पद्धतीने परत यायचं, दुसऱ्या वहिनी जाणार, दुसऱ्या गणपतीचं नाव शोधणार आणि सगळ्यात कमी वेळात 5ही गणपतीची नावं ज्या वहिनींचा ग्रुप शोधणार तो ग्रुप पुढच्या खेळात जाणार. चला तयार आहात? सुरुवात करूया या खेळाला. 1 2 3 चला. एक गणपतीचं नाव. कमी वेळात बघूया कुठल्या गणपतीचं नाव पूर्ण करतायत. जय सुरवर पूजित जित दानव कलभ. आतापर्यंत 2-2 गणपती शोधलेले आहेत. स्वरवर लंबोदर दर हर हर कलभ. लवकर टाळ्या वाजवा सगळेजण. इथे आतापर्यंत 2 गणपती आहेत. 5. अभिनंदन. चला या ग्रुपने खेळ 5ही आहेत का? चिंतामणी, सिद्धिविनायक, लंबोदर, मोरया, गिरिजात्मक. इकडे आतापर्यंत 2च गणपती बाप्पांची नाव आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी पेन दिल्यावर अनंत चतुर्दशी पर्यंत हे पूर्ण होईल का? गजमुख. हा, आणखीन एक नाव राहिलेलं आहे ते शोधायचंय. 1 3 गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, उंदीर मामा की. या 2 गटांपैकी हा उजव्या बाजूचा गट जो आहे तो जिंकलेला आहे. या उंदीर मामाला सुद्धा आता अचूक शेपटी डोळे बंद करून कुठल्या वहिनी लावणार ते बघूया. सगळ्यात जवळ किंवा अचूक शेपटी लावणाऱ्या वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार आणि मग पैठणीचा खेळ रंगणार. चला सगळ्यात आधी या वहिनींचे डोळे बंद. हे शेपटी. हा इथे 1 2 3. चला अभिनंदन, मस्त, व्हेरी गुड. चला 1 2 3. घरात ठेवले वाटतं पकडून. 1 2 3. अभिनंदन. घ्या ना. या भागामध्ये आता नेमकं कोण जिंकलेलं आहे हे मी सांगणार. काही मिलीमीटरच्या फरकाने हा निकाल लागलेला आहे.
आणि याच्यात अचूक शेपटी लावलेली आहे क्रमांक 3 च्या स्पर्धक. तुम्ही अभिनंदन.